मित्रांनो, वेलकम टू द डे 101 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. कसे आहात तुम्ही? 100 व्लॉग्स आपले झालेले आहेत. नवीन जर्नी आपली चालू झालेली आहे. जे मी आधी बोललेलो तुम्हाला की अबाउट डेली व्लॉगिंग, एक दिवस मी ऑफ घेणार आहे. सो मी आज ते अनाऊन्स करणार आहेत की आजपासून आपण डेली व्लॉग करणार आहोत, पण एक सुट्टी आपण घेणार आहोत. नोकरी जशी करतो तशी एक सुट्टी पाहिजे सगळ्यांना, तशी मला पण एक सुट्टी पाहिजे डेली व्लॉगिंगमधून. पण मी ठरलेलं की 100 व्लॉग झाल्यावरती आपण मग ते करूया अप्लाय. सो एव्हरी संडे आराम करणार आहे, प्रेशर नाही घेणार आहे, स्ट्रेस नाही घेणार आहे. बाय चॉईस हे करतो आहे मी हे, जेणेकरून लाँग रनपर्यंत आपल्याला काम करत राहतं आहे. समजतं आहे तुम्हाला हा विषय? असं नाही की काहीतरी दमून जायचं उगाच आणि आता मला जमत नाही डेली व्लॉगिंग, असं नको करायला. त्यापेक्षा संडेला एक सुट्टी घेतली जाईल आणि छान आराम केला जाईल. ह्याचा अर्थ व्लॉग संडेला येणार नाही असं नाही आहे, कारण मी एक दिवसा आधीच शूट केलेलं टाकतो. म्हणजे हे मी काल करतो ते मी आज टाकतो आहे. सो संडेला सुट्टी घेतली जाईल. ह्याचा अर्थ मंडेला व्लॉग मिळणार, कारण मी संडेच्या दिवशी काही शूट नाही करणार किंवा व्लॉग नाही करणार. काय असेल इंटरेस्टिंग तर ऑफकोर्स करीन, म्हणजे असं काय आहे नाही. कॉन्टेंटवाली गोष्ट असेल तर भाई आपण दाखवणार, आपण करणार. मग नंतर सुट्टी घेईन, ट्यूजडेला घेईन, असं काहीतरी. पण एक सुट्टी भाई हक्काची आपली बनते तर ती घेणारवाला मी सीन करतो आहे. दुसरी गोष्ट, 100 व्लॉग्स आपण 1080p HD केले बिकॉज ऑफ फिरायचो आणि व्लॉग करता येणार. पण आता लॅपटॉप अपग्रेड केलेला आहे. iPhone 16 पण येणार आहे, तर मे बी तो घेईन पण मी, म्हणजे मला माहिती नाही. सो सगळे आपले व्लॉग्स याच्या पुढे म्हणजे ह्या व्लॉगपासून 4K असणार आहेत. 4K काय समजली? 4K व्लॉग्स. ठीक आहे. 2 गोष्टी नवीन अपग्रेड केलेल्या आहेत आपण ह्या सेकंड काय म्हणतात एक सेंचुरीनंतर जे काय आता आपण करतो आहे त्याच्यात 2 गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे बस, अजून काय नाही. लगेच तुम्हाला वाटलं काय आरायला काय असं काय नाही. तिसरी गोष्ट काही नाही आहे मित्रांनो. तिसरी गोष्ट एवढीच आहे की शेअर ऑफ द डे जास्तीत जास्त करायचा आता मी प्रयत्न करीन. मी जरा सगळ्या गोष्टी सॉर्ट करतो आहे की काय आपण जरा कसं केलं पाहिजे, स्वतःला कसा वेळ दिला पाहिजे, काय अजून गोष्टी केल्या पाहिजे, काय नाही केल्या पाहिजेत. तर ते आहे. सगळा विचार चालू आहे छान काहीतरी नवीन करायचा, काहीतरी नवीन स्वतःसाठी वेळ काढायचा. खूप काय काय गोष्टी करायच्या आहेत, पण ते आता त्याच्यात हे सगळं कसं बसवायचं टाईमात हेच विचार चालू असतात नेहमी. ठीक आहे. ब्लॉग पुढे जायच्या आधी माझ्याकडे रेडबुलचा जो अँथम सॉन्ग होतं डान्स युअर स्टाईलचं, त्याचं आम्ही किंगसोबत जे मी आजच संध्याकाळी एक रील टाकली आहे ती तुम्ही बघितलं, त्याचं BTS आहे. खूप मस्त टाईमपास. ते तुम्ही बघून घ्या. छोटंसंच आहे, एकदम शाटोबर छोटंसं आहे. लगेच बघून या. त्यानंतर आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया. एक स्पेशल गोष्ट मला आज मिळाली आहे, ती तुम्हाला मला दाखवायची आहे. आज स्पेशल गोष्ट आलेली आहे तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे. BTS बघून घ्या, लगेच दाखवतो. सो इथे होतं आहे रेडबुलचं शूट, अँथम शूट काहीतरी होतं इथे, आणि त्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आणि इथं आपल्याला सागर बोरा भेटणार आहे. चला सागर बोराला भेटूया. ओके, दॅट्स फाईन. हॅलो, क्या बात है. फाइनली सॉरी उठा दिया क्या? उठ गया हो भाई लोग. तो हम पीछे भाई ये तब तक तो पीछे देखिए क्या हुआ. म्यूजिक का भाई डांस स्टाइल भाई करते करते नाही डांस योर स्टाइल, दिस इज आवर स्टाइल भाई. डांस योर स्टाइल हमको नहीं करना, अच्छा बात. फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट देखो, जैसे वो फर्स्ट 1 2 ये के बाद जो रिपीट करते हैं हम लोग, उसकी जगह तो यू गो थोड़ा सा तेरा पीछा भी उस वाले में ना इसमें वो कैजुअलनेस के साथ थोड़ी ब्लेंड हो जाएगी कि हाँ भाई मतलब ये तो कर रहा है. पहले हम दोनों साथ में और फिर बीच में से आ रहे हो. हाँ सेकंड टाइम तब निकल हम जा रहे, हम बोले भाई फ्री स्टाइल हो जाते.
तो हम पीछे हम रुक जाते एक मिनट क्या कर रहे हैं भाई, हम गलती मारने का सोच ही रहे तो आपको तो पीछे देखें तो म्यूजिक रुक जाता है। क्या हुआ कुछ नहीं भाई, डांस योर स्टाइल, गो फ्री स्टाइल, तो हमारे साथ करते करते हम स्क्रीन से डांस योर स्टाइल भाई, डांस डांस बाय। You recorded who makes the hood step? No. Huh? She only made it. She said officially. Stop it, guys. This is only for BTS. This is for the documentation. Right, left, यहाँ से तो हम भी निकलेंगे उसके साथ, पर वो जो इमीडिएट फास्ट कुछ कर रहे हैं तो तू आजा सेंटर में, आप आ जाओ ना। बस परफेक्ट थोड़ा हाँ डन सेट। जब सेकंड टाइम आएगा ना तो म्यूजिक थोड़ा फेड हो। लेट्स गो। ओके साइलेंस। ओके एंड गाइस साइलेंस एंड म्यूजिक। And once again, Dagi and sound. Get down, get low. मेरी घड़ी पर टाइम है तो मैं पीछे हटो और छा जाने दो. I'ma drop this stereo, it's like bada bing, bada boom. Perfect. Come on. Quick, Chana. And sound. मेरी घड़ी पर टाइम है तो मैं पीछे हटो और छा जाने दो. I'ma drop this stereo, it's like bada bing, bada boom. नहीं बढ़िया बढ़िया भाई, अच्छा है, सही है भाई। डांस योर स्टाइल भाई, बिंदास। अच्छा है, कॉमेडी, म्यूजिक, डांस, बाय बाय बाय, डांस योर स्टाइल भाई। And start. सो मित्रांनो, आपण जे बोलत होतो मगाशी सरप्राईजबद्दल, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्याच्यात तुम्ही ते मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते किंगसोबत जे डान्स केलं किंवा सागर बोरासोबत. टाईमपास होता, मजा आली. असंच आपली रेडबुलमध्ये ओळख आहे, तर रेडबुल बोललं की ये चला डान्स विन्स कर. बोला तर बोला ठीक आहे सर, येतो मी करतो. ओके. तर काही महिन्यांपूर्वी एक अनाऊन्समेंट झालेली, महिन्यांनी ॲक्च्युली बरोबर हां वर्ष नाही बोलताय ना, काही महिन्यांपूर्वी एक अनाऊन्समेंट झालेली की नुसरत फतेह अली खान ह्यांचा एक अल्बम आहे जो अनरिलीज्ड आहे आणि तो पडून आहे. मायकल ब्रूक प्रोड्युसर आहे त्याचे, तर तो पडून आहे. तो रिलीज होणार आहे 20 सप्टेंबरला. मी बोललो वाव, म्हणजे नवीन म्हणजे एवढं तर ऐकलं आहे त्यांचं मी, कवालीज आणि हे सगळं. तर असं एक कवालीचा अजून एक अल्बम आहे जो रिलीजच नाही झाला आहे आणि ते आत्ता 20 सप्टेंबरला वर्ल्ड वाईड रिलीज करणार होतं. तर मी इमिडिएटली शोधायला चालू केलं की अरे काय आहे, कसं आहे, काय कुठे काय. आणि मला एक कंपनी सापडली जे बाहेरून इंडियाला शिप करणार होते ते, आणि मला पाहिजे होती त्याची विनाईल. माझ्याकडे जो विनाईल प्लेअर हवाला, त्याची विनाईल मला पाहिजे होती. तर मग मी ऑर्डर केली आणि आज 20 सप्टेंबरला एक्झॅक्टली ही विनाईल आलेली आहे. किती सुंदर आहे हे तुम्ही पहिले बघून घ्या. चेन ऑफ लाईट अशा त्या अल्बमचं नाव आहे. ठीक आहे. आणि मागे खान साहब की जो गजले है आपलं कवाली है वो सब है. आणि रियल वर्ल्ड हे जे लेबल आहे हे खान साहबला मॅनेज करत होतं. आय गेस 1990 नंतर ते
खान साहेबांना मॅनेज करत होते. आता हा ॲल्बम रेकॉर्ड झाला आहे बघा, 29/4/19 द वूड रूम रिअल वर्ल्ड स्टुडिओज. आणि 34 वर्षांनी हा ॲल्बम चेन ऑफ लाईट त्यांनी रिलीज केला आहे. इंटरनॅशनल कोलॅबरेशन आहे त्यांचं, नुसरत साहेबांचं. आणि मी आज हे आलं ना तर मला असं झालं की एक मिनिट, म्हणजे असं आलं की मला काहीतरी पर्सनल गोष्ट, खान साहब की कोई ऐसी पर्सनल चीज़ मेरे पास आ गई है. तो आवाज माझा आणि नुसरत फतेह अली खान साहब हे जे काही गेल्या वर्षात एक स्पिरिच्युअल कनेक्शन बनलं आहे. आपण काय असं सांगू शकत नाही त्याला, काय असं धर्माशी रिलेटेड ते काही नाही आहे, बट ह्या आवाजात ना मला एक असं वाटतं की यार समवन इज गायडिंग मी, समवन इज असं होतं. आय एम व्हेरी टॉकिंग दिस व्हेरी पर्सनल गोष्ट मी बोलतो तुमच्याशी, बट त्याच्यामुळे ही आज गोष्ट माझ्या हातात आली ना तर असं मला झालं की कुछ तो म्हणजे आय हॅव रीच नियर हिम, बिकॉज ऑफकोर्स कधी ऐकायचा आणि भेटायचा प्रश्न संबंधच येत नाही, बट ते नाही झालं म्हणून हे असं काहीतरी आपल्याकडे आलं आहे फिजिकल गोष्ट. म्हणजे ऑफकोर्स स्पॉटिफाय आणि या सगळ्यावरती पण तो अल्बम आहे, पण असं काहीतरी फिजिकल गोष्ट हातात आली आहे तर तो फील वेगळा आहे. आता मला माहीत नाही तुम्ही असं किती लोक या गोष्टीला रिलेट करू शकताय, पण असं काहीतरी एक्झिस्ट करतं. तर आता एक बघा ह्याची किती ब्युटिफुली डिझाईन्ड आहे हे. तर कलर माझा फेवरेट, त्यात हा फोटो. तुम्हाला जर आठवत असेल की माझ्या कवालीच्या जे नुसरत फतेह अली खान साहेबच्या कवालीचा डेडिकेटेड जो कवाली शो आहे त्याच्यामध्ये जे पोर्ट्रेट मी ठेवतो श्रेयाने केलेलं, ते मला आज रिअलाइज झालं की सेम डे क्लिक केलेलं आणि ह्याच कपड्यात होतं. फक्त त्या फोटोमध्ये ते समोर बघतात आणि समोर बघताना हात असाच आणि ह्या फोटोमध्ये ते साईडला बघतात. तर असं आहे. आपण आता बघूया आतमध्ये काय आहे. ह्याच्यामध्ये 2 होतं, एक विनाईल प्लेअरवालं होतं आणि त्याच्यासकट एक बुक होतं. असंवालं पण एक होतं. बोललो भाई ऑफकोर्स आपल्याला बुकवाला पाहिजे. काहीतरी 4-4.5 हजाराची कॉस्ट आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला मी दाखवतो. ह्याच्यामध्ये विनाईल आहे, आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे म्हणजे आता हे रिअल वर्ल्ड स्टुडिओज जे आहे तेव्हा जे एक शीट बनत असेल ना कोणी रेकॉर्डिंगला स्टुडिओला आल्यावर त्याचं लिहिलं, म्हणजे हे प्रिंट आहे ही, बट त्यांनी तोच पेपर ॲज अ कवर वापरला आहे. ट्रॅड अल्बम नुसरत फतेह अली खान RWR 29/4/19 रील 2 ट्रॅक 24 मशीन A820 मास्टर टेक चालू होता. प्रोड्युसर मायकल ब्रूक, इंजिनियर डेव बॉटरिल, असिस्टंट रिचर्ड काय जे काय लिहिलं आहे पुढे. स्टार्ट टाईम, बीट टाईम, ॲनालॉग, डिजिटल नाही आहे, सॅम्पल SR, टेप स्पीड 151 PS. आता जर मी हे तुम्ही उघडलं इथे हा फोटो आहे. ह्या फोटोचं श्रेयानी पोर्ट्रेट केलं आहे आणि हे मी सगळं वाचलं. याच्यात 1-2 चांगल्या भारी गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे बघा. 1990 was a key point in Nusrat's career and it was the beginning of him crossing over into a Western audience. Nusrat's long-time international manager Rashid Ahmaddin says everything just clicked. He always wanted to experiment and not be limited to one sound. This track expressed that movement beyond. म्हणजे काही भारी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नंतर इकडे पण एक गोष्ट होती. इट वॉज ऑल सीट ऑफ पॅन्ट स्टफ. Brook says on his many sessions, Nusrat carried a book of lyrics with him and he would be trying out new ideas all the time. When he settled on one he liked, he would head into the live room and launch writing. He only stopped when we waved through the window and told him to. Otherwise, they go for as long as they wanted. म्हणजे ते गेले आत की ते गातच राहायचे तो पण तुम्ही बाहेरून सांगत नाही थांबा. आणि हा त्यांचा फोटो बघा, काय सुंदर पिक्चर आहे ना. सो ती त्यांची पूर्ण कव्वाल पार्टी होती 9 लोकांची.
त्याच्यामध्ये हे नुसरत फतेह अली खान, हे त्यांचे भाऊ फारुख फतेह अली खान, हे तबलजीत दिलदार खान, हा बघा राहत फतेह अली खान यांचा मुलगा, त्यांच्या भावाचा मुलगा, हे नुसरत फतेह अली खानचे काका राहत फतेह अली खानचे, आणि हे ते सगळ्यांची नावं लिहिलेत लेफ्ट टू राईटचे उभेत सगळे. हा होता तो त्यांचा प्रॉम्प्टर होता. हा मागून त्यांना एक एक शेअर सांगायचा जेव्हा लक्षात नाही यायचं तेव्हा, म्हणजे त्याला त्यासाठी मी बघितलं व्हिडिओजमध्ये मागून ते काम करताना. त्यानंतर इथे त्यांनी प्रत्येक गाण्याचे लिरिक्स आणि काय त्याचा अर्थ आहे, आणि हे टोटली बाय द पूर्ण स्पिरिच्युअल देवाची गाणी कव्वाली आहेत. तो 4ही देवाची कव्वाली आहेत. आणि इथे पण एक असे त्यांनी टाकलं आहे. आणि ही तो स्टुडिओ आहे जिथे रेकॉर्ड झालेलं आहे वगैरे, गिटार विटार ठेवले, आणि इथे ते आय गेस इथे ड्रम सेक्शन आहे, आणि इथे आय गेस ते आतमध्ये खाली रेकॉर्डिंग रूम वगैरे आहे. Recorded on 29 April, The Wood Room, Real World Studios, recorded by David Brott Reel, assisted by Richard Blair. Tape restoration designation FX Copy Room, mixed by Craig Cornard, with Michael Brook, Lavendria Studios, December 2022. अच्छा, 2022ला प्लॅनिंग चालू झाली रिलीज करायला, आणि मग हे सगळे त्याचे क्रेडिट नोट्स आहेत. आणि मग स्पेशल थँक्स टू निदा नुसरत खान, आय गेस त्यांची मुलगी. आणि मग एंडला खतरनाक असा त्यांच्या फक्त हाताचा फोटो आहे. ते असं मला हात लावायला पण मला इतकं भारी वाटतं नाही की, आणि मला असं हे फिजिकल आवडतं यार, की काय भारी. आता हे मला आयुष्यभर स्टोअर करता येईल की 2024मध्ये नुसरत साहेबांचा एक नवीन अल्बम लॉन्च झालेला, त्याचे कॉपीज माझ्याकडे आहे. विंटेजमधली एक गोष्ट नवीन याच्यात होणं, आणि मला माहीत नाही तुम्हाला फिलिंग समजते की नाही, पण असं आहे यार. आता मी हे मस्त लावीन, ऐकीन, त्याचा अर्थ समजून घेईन. ही माझी फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे, आणि त्याच्यामधली डेप्थ समजून घेईन, आणि मग त्यातल्या 4 गोष्टी मला रिलेट होतील, आणि मग मी त्या ट्रिपवर जाईन मेंटली, आणि सुकून मिळेल. आय होप तुम्ही पण असं काही करत असाल. नसेल तर एकदा करून बघा. कुठली गझल घ्या, कुठलीही तुम्हाला जे आवडते, आणि ती ऑफकोर्स गुगलवरती सगळीकडे अर्थ बिर्थ सगळं आहे, ती डिकोड करायला बसा, आणि त्याच्यानंतर ती गझल परत ऐका. तुम्ही पागल होऊन जाल, म्हणजे की हे काहीतरी भारीच होतं. ऑफकोर्स आपली चॉईसेस आहेत, पण दिस इज माय चॉईस. ह्या नोटवरती आपण हा व्लॉग संपवूया असं मला वाटतं. असं वाटलं तुम्हाला व्लॉग मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं संडेची सुट्टी आणि 4K, त्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत ते मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब राईट नाव.